की गुजरातमध्ये चन्याचोली, आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी आणि समालोचन क्षेत्रामध्ये नक्कीच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर मोरेश्वर गवळी. नक्कीच गवळी सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. ज्येष्ठ समालोचक, गेली 35 ते 40 वर्ष समालोचनाची धुरा आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ऑफिशियल समालोचन गवळी सरांनी सुरुवात केली. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण एका दिवसासाठी का होईना आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच यस सन्माननीय गणेशदादा केणी साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत न्यू 40 संघटनेचे, त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली आणि एक मेगा इव्हेंट कबीर निर्मल स्मृती चषकाचे प्रणेते शिल्पकार स्वराजी चौधरी, आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले आमचे स्वराजी चौधरी यांच्या शुभ हस्ते गणेशदादा केणी साहेब आता सर्वांचे सुपरिचित लाडके झिगे दादा यांना आज त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कारण त्यांचा संघ चॅम्पियन ठरलेला आहे. दुग्ध शर्करा योग आलेला आहे. कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यापूर्वी मी झिगा दादांना विनंती करणार आहे की पुन्हा एकदा मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय. नमस्कार. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि वराल देवी 40+ मार्फत ज्या टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंट एकदम मस्त झाल्या आणि त्या टुर्नामेंटची आयोजन नियोजन मोहन मामा आमचे म्हणजे मोहन चौधरीने एकदम उत्कृष्टरित्या पार पाडल्या. तसेच सर्व संघांना इथे जेवणाची सोय उत्तम केली होती आणि नेहमीच त्यांच्याबरोबर एकटे जरी आयोजन करत जरी असले तर पूर्ण ताडाली आणि कामतगर संघांचा त्यांना नेहमी पाठबळ असतोच. आणि आमच्या 40+ संघाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष दोन्ही देवमाणूस नेहमी त्यांच्या मदतीला धावूनच आलेला असतो. परंतु ही टुर्नामेंट एकदम अतिशय दिमागदारपणे पार पडली. मी नेहमी सांगत असतो नवीन 40+च्या टुर्नामेंट ज्या काही होतात त्या रेग्युलर 40+ला लाजवतील अशाच होतात आणि असेच चषक होत ही पांडुरंगाचरण प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद गणेशदादा केणी साहेब. मोहनभैर मला असं वाटते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान झालेला असे आणि येस दत्ताजी पवार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं, कारण स्वागत आणि सन्मान झाल्यानंतरच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करू. येस मी प्रतापशेठ पाटील यांना विनंती करतोय, संस्थापक अध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते वराल देवी न्यू 40 संघाचे कॅप्टन कर्णधार यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांनी अपार मेहनत घेतलेलीच आहे, परंतु प्रत्येक संघाचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावल्यानंतर एक कलिंगड थंडगार गारेगार कलिंगड त्यांनी स्पॉन्सरशिप दिली, त्याबद्दल सुद्धा त्यांचे विशेष आभार आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येतो. त्यानंतर अजूनही कोणाचा जर चुकून स्वागत सन्मान किंवा सत्कार जर राहिला असेल, यस नरेश भोईर यांचाही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कपिल गायकवाड आपण आपल्या शुभ असते नरेश भोईर यांना सन्मानित करायचा, कारण नेहमीच पाहतो कित्येक वर्षापासून की मोहन भोईर यांच्या नेहमीच खांद्याला खांदा देऊन त्यांचे बंधू स्पर्धा संपन्न करण्यासाठी मेहनत घेत असतात. ॲडव्होकेट हनुमान भोईर असोत, नरेश भोईर त्यांचे बंधू आहेत, त्यांचा नेहमी संपूर्ण परिवार त्यांना मदत करत असतो आणि नरेश भोईर यांनी सुद्धा तोला मोलाचं सहकार्य केलंय, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. यस कपिल ची गायकवाड
त्याचबरोबर संजयजी ठाकूर, तसेच प्रवीणजी शेट्टी यांची, उमेशजी चौधरी यांची सुद्धा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक अपार मेहनत म्हणून यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. सर्वप्रथम संजय ठाकूर येथील. मी गणेशदादा केणी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यांची खरं तर अपार मेहनत प्रत्येकाला सन्मानित करायचं आहे. संजय ठाकूर असतील, त्याचबरोबर कपिल गायकवाड, पाहू शकता अगदी तिघांनाही सन्मानित करण्यात येते. त्यानंतर उमेश चौधरी आपण सुद्धा यायचं आहे. उमेश चौधरी यस, वेटरची भूमिका खूप चांगली पार पाडलेली आहे. हवन ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, पाण्याची व्यवस्था असेल, संपूर्ण चहाची व्यवस्था असेल, थंड्याची व्यवस्था केली. 3 दिवस आमचे जे वेटर आहेत सगळ्यांनी पुढे यायचं आहे. वेटर सगळ्यांनी पुढे यायचं. आपल्या सगळ्यांना सन्मानित करण्यात येईल, आपला सत्कार करण्यात येईल. पुढे या आपण. पडद्याच्या पाठीमागले कलाकार आहेत ते. यस, यांना सन्मानित करता येईल. मी प्रताप शेठ पाटील यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. कारण अगदी पहिल्या दिवसापासून या तिघांनी खूप मेहनत केली आणि जे जे हवं नको ते संपूर्ण व्यासपीठावर असेल, मग चहा असेल, थंड पाण्याची व्यवस्था असेल किंवा नाश्ता असेल, पाहुण्यांसाठी जी जी आवश्यकता लागली ती त्यांनी व्यवस्था केली. त्याबद्दल त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. यस, आता मात्र आम्ही चुकून जर कोणाचा स्वागत सन्मान सत्कार जर राहिला असेल तर या स्पर्धेचे प्रणेते सर्व अर्थात आमचे विकी शेठ चौधरी यांच्या वतीने, तसेच मोहनदादा भोईर यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान राहिला असेल तर यस, तो मेगा सत्कार होणार आहे. आपण त्यांचा मेगा सत्कार करणार आहोत. आपण त्यांचा यस, मेगा सत्कार या स्पर्धेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचे सर्व प्रणेते सन्माननीय विकी शेठ चौधरी यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. तो म्हणजे वराडी स्पोर्ट ताडाळी, तसे या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांच्या वतीने स्पर्धेचे प्रणेते. आणि मित्रांनो, प्रथम पारितोषिक जे आहे हे त्यांच्याच परिवाराच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेले आहे. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी, केवळ तन मन धन नव्हे तर सर्वतोपरी सहकार्य त्यांच्या परिवाराचं लाभलेलं आहे. त्यामुळे पाहू शकता आपण त्यांचा एक मेगा सत्कार करण्यात येतोय. विकी शेठ चौधरी आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, चुकून जर कोणाचा स्वागत सन्मान सत्कार राहिला असेल तर यानंतर मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशन, पारितोषिक वितरण समारंभ. सर्वप्रथम पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, आणि तो ठरला होता अर्थात 4 मानकोली संघाचा अविनाश माळी आपण याचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ती आम्हाला स्पॉन्सर केली जितेंद्र दयानंद पाटील, प्रोप्रायटर साई ग्रुप एंटरप्राइजेस, माजी सरपंच डुंगे. यस, युवा अँड डॅशिंग नेते विलास सायनाथ पवार यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर युगांजी चौधरी, युवा आणि डॅशिंग नेते यांच्याकडून आकर्षक गिफ्ट
जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे रवी प्रताप सिंह अर्थात मंटू यासकडून. त्यानंतर त्यानंतर अंतिम मॅच जी झाली, अंतिम सामना, आणि या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच ज्याला खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू हा फुटबॉल सारखा दिसला आणि फुटबॉल सारखा दिसल्यामुळेच त्याने धावांची लयलूट केली आणि म्हणून आणि ज्याने अंतिम सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली आणि चॅम्पियन करण्यामध्ये आपल्या सिंहाचा वाटा उचलला, अर्थात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 40 धावा कुठल्या, योगेश दळवी. योगेश दळवी आपण यायचंय, याने एक अर्धशतक पटकावलं. सोनाजी चौधरी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचंय. सर्वप्रथम जी आकर्षक ट्रॉफी जितेंद्र दयानंद पाटील यांनी स्पॉन्सर केलेली, जे साई ग्रुप एंटरप्राइजचे प्रोप्रायटर माजी सरपंच डुंगे, आणि त्यानंतर रुपेशजी चौधरी यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल, जे रवी प्रताप सिंह मंटू यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. नंतर योगेश आपण थांबायचं आहे, कारण जी अर्धशतक अगदी वेगवान अर्धशतक पटकावलं होतं, यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जे दिलेलं आहे ते अर्थातच न्यू 40 अध्यक्ष, न्यू 40चे जे विद्यमान अध्यक्ष आहेत अर्थात गणेशदादा केणी साहेब, जिगादादा यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि देत आहेत संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील साहेब. सो योगेश, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. त्यानंतर आपण पारितोषिक देणार आहोत बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, आणि ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेमध्ये बिंदास खेळ केला, एकदम बिंदास, धावा सुद्धा बिंदास घेतल्या, कॅप्टन्सी बिंदास केली आणि संघालाही सांगितलं की तुम्ही बिंदास खेळा. अर्थातच असणार आहे बिंदास माळी. त्यांनी 7 विकेट घेतल्या आणि त्याच्या पाठीमागे अविनस्त नावाचं 6 विकेट्स. गोलंदाज आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे डॉक्टर नवनीत जेवंतमाळी. जेवंतमाळीचे डॉक्टर नवनीत यांचं एक सुसज्ज हॉस्पिटल आहे मानकोली, येथे आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. आमचे ते मित्र सुद्धा आहेत डॉक्टर नवनीत. त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल, ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, त्यांचा मी विशेष आभार. यस बिंदास, वेल प्लेड. आज आपण या स्पर्धेमध्ये जसे बिंदास खेळलात तसेच या नंतरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा बिंदास खेळ करायचा आहे. खूप शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज दोघांमध्ये खरं तर शर्यत लागली होती, पण सरतेशेवटी मात्र शर्यत जिंकली ते म्हणजे जोशी 11 भादवड संघाचा बॅटर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. आणि ट्रॉफी सुद्धा आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे, ती म्हणजे माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे. आणि देण्याची विनंती करेन यस जनार्दनजी चौधरी आणि रुपेशजी चौधरी या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. जगदीश नाईक जर उपस्थित नसतील तर त्यांच्या सहकार्याने याचे सुभाष येतोय. सुभाष आपण ती स्वीकारायची आहे. रुपेशजी चौधरी आणि जनार्दनजी चौधरी आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करतील. तब्बल 114 धावा पटकावल्या. त्यानंतर आपण वळूया या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आलेला जो संघ आहे, अर्थात यासाठी हे ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मधुकर बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव
श्री दिनेशजी मधुकर पाटील यांचा मी पहिल्यांदा विशेष आभार व्यक्त करतो या ट्रॉफीसाठी. आणि विजेता आहे तो संघ जोशी 11 भादवड. जोशी 11 भादवड ए. सुभाष आपण यायचं आहे. खूप चांगली कामगिरी या संघाने केली, मात्र सेमी फायनल मध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला. आणि ही ट्रॉफी देण्याची विनंती मी करणार आहे यस स्वराज चौधरी, त्याचबरोबर आमचे विकेश चौधरी या स्पर्धेचे प्रणेते. हे दोन्ही आमचे युवा आणि डॅशिंग नेते. धर्माराजा चषकामध्ये स्वराज बरोबर मी चर्चा केली. स्वराजचं असं म्हणणं आहे की मला नेता वगैरे बनायचं नाही, मला प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा असणार आहे स्वराज. त्यानंतर आपण पारितोषिक देऊया रनर्स अप, द्वितीय पारितोषिक उपविजेता. खरं तर कसं क्रिकेटमध्ये काही होत असतं. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी संघर्ष बघायला मिळतो, कधी कधी संघर्ष एकतर्फा मॅच सुद्धा बघायला मिळते, पण ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि उपविजेता पदावर राहिलेल्या संघाने यासाठी जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते अर्थात स्वर्गीय हरिश्चंद्र शंकर चौधरी स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अर्थातच भिवंडी विजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तथा बीजेपीचे माजी गटनेते व धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, धर्मराजा चषकाचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांचा मी सर्वप्रथम विशेष आभार व्यक्त करतोय. आणि विजेता संघ जो आहे सोनादेवी टेमघर, जितू फुलेरे आपण यायचंय. सोनादेवी टेमघर आणि ट्रॉफी देण्याची मी विनंती करणार आहे विलासजी पवार, तसेच रमेशजी तरे, युगांजी चौधरी आपण सुद्धा, कारण ही A1 जोडी आहे. युगांजी चौधरी आणि विलास पवार. कुठेही कार्यक्रमाला म्हटल्यानंतर A1 जोडी तुम्हाला बघायला मिळेल. युगांज चौधरी आणि विलासजी पवार. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ही जोडी शेवटपर्यंत एकत्र राहील, A1 जोडी. त्यानंतर आपण पारितोषिक देणार आहोत महत्वाचं पारितोषिक. हे पारितोषिक असं असणार आहे की मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज. आणि प्रत्येक संघाला वाटेल की अशा प्रकारचा ऑलराऊंडर आपल्या संघामध्ये असावा. आणि हे पारितोषिक विजेता असणार आहे. खेळाडूमधून आवाज यायला हवा. मालिकावीर. आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे अर्थात ही माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, त्यांचा सर्वप्रथम आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि विजेता आहे अर्थातच आज संपूर्ण दिवस ज्याला चेंडू अगदी फुटबॉल सारखा दिसला आणि त्याने अगदी धावांची लयलूट केली, तो आहे योगेश दळवी, मॅन ऑफ द सिरीज. यस स्वराजी चौधरी, त्याबरोबर विकीजी चौधरी, विराजजी पवार, युगांजी चौधरी, हे चारही आमचे यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले युवा नेते यांच्या शुभ असते. कारण तब्बल 129 धावा आणि 1 विकेट अशी कामगिरी आहे. योगेश मॅन ऑफ द सिरीज आहे. फक्त 2 मिनिटांसाठी मी नक्कीच ओपिनियन घेईन. सर्वप्रथम योगेश खूप अभिनंदन असणार आहे. कसं वाटलं, कसा अनुभव आला खेळताना, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कसं वाटलं आयोजन. आमचे या स्पर्धेचे प्रणेते विकी शेठ चौधरी, तसेच मोहनदादा भोईर, तर वरालदेवी स्पोर्ट, ताडाली न्यू 40+ यांची अपार मेहनत. कसं वाटलं आयोजन. थँक्यू. आयोजन एकदम सुंदर आहे. छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे आयोजन. आणि हे मला वाटतं चांगली टुर्नामेंट तुम्ही लोकांनी ऑर्गनाईज केलेली. थँक्यू त्याच्याबद्दल. आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब महत्वाचा वाटला की तुम्ही चॅम्पियन ठरलात हा किताब महत्वाचा वाटला. मेन म्हणजे जिथे संघ जिंकतो ना पहिल्यांदा, ती महत्वाची गोष्ट असते. परफॉर्मन्स कोणी करू दे, एंड ऑफ द डे जे 11 खेळाडू खेळतात आणि त्याच्यापेक्षा जे बाहेर बसलेले असतात ना, जे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले असतात मैदानावरती, म्हणजे समजा आता लहान मुलं जरी पकडलात तुम्ही, कोण बॅट पकडतोय, ते सगळे महत्वाचे असतात. त्यामुळे मी नेहमी जे आम्ही लोक टुर्नामेंट जिंकतो किंवा आम्ही आज जे जिंकलो, तो पूर्ण जे श्रेय आहे आमचं ते पूर्ण संघाला आहे.
माझं एकट्याचं जरी योगदान असलं त्याच्यामध्ये तरी या सगळ्यांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. यस मित्रांनो, हे पहा की तुमच्या संघाचा विजय फार महत्वाचा असतो. तुमची कामगिरीपेक्षा तुम्हाला किती मॅन ऑफ द मिळतात असं जर असतं तर कदाचित मास्टर सचिन तेंडुलकरचे अजूनही 10 शतकं बघायला मिळाली असती जर त्यांनी स्वतःसाठी खेळ केला असता तर. योगेश, खूप खूप शुभेच्छा असणारच. वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. तर आता मात्र वेळ आलेली आहे ती म्हणजे अंतिम पारितोषिक देण्याची. पण तत्पूर्वी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, उपस्थित सर्व मान्यवर यांचं या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचे प्रणेते विकी शेठ, आमचे विकी शेठ चौधरी, मोहनदादा भोईर असतील, वराल देवी स्पोर्ट्स ताडाली, न्यू 40+ यांची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अंतिम पारितोषिक डिक्लेअर करतोय या ठिकाणी. पारितोषिक आणि हे पारितोषिक अर्थात आमच्यासाठी स्पॉन्सर केलेलं आहे ते म्हणजे स्वर्गीय रतन काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आमचे सन्माननीय नारायण शेठ रतन चौधरी साहेब, तसेच सन्माननीय आमचे विकी शेठ चौधरी साहेब यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचा आम्ही सर्वप्रथम विशेष आभार व्यक्त करतोय. आणि संघ जो विजेता आहे तो अर्थातच जिग्यादादा गणेशदादा केणी यांचा संघ. 4था हिरवा मानकोली ए इज अ चॅम्पियन. सन्माननीय प्रतापशेठ पाटील, गणेशदादा केणी तसेच सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत हे पारितोषिक दिलं जाईल. आणि लगेच आमचे डीजे मॅन सुद्धा धून लावतील, चॅम्पियन धून.